मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरती विना तिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांवरती जो दंडाची आकारणी आहे ती सध्या सुरूच असलेली आपल्याला पाहायला मिळते। मोहीम राबवली जाते। काल विना तिकीट प्रवास करणाऱ्या 2993 रेल्वे प्रवाशांची एका दिवशी धरपकड केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकावरती विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकडची जी मोहीम आहे ती सुरू आहे। तपासणी चुकवणाऱ्यांसाठी सुद्धा जी धरपकड आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेला दादर आणि पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू रेल्वे स्थानकामध्ये तपासणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। दादर या ठिकाणी 1841 तर विरार या ठिकाणी 1152 विना तिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जो दंड आहे तो मोठ्या प्रमाणात वसूल केला जातोय। रेल्वे प्रशासनाकडून दंडापोटी 5,59,800 रुपयांचा दंड एकंदरीत वसूल केलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे प्रत्येक तिकीट तपासनिकाने सुमारे 23 विना तिकीट प्रवासी जो प्रवास करतो त्याला दंड आकारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।